नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत धुळीची ॲलर्जी, जुनाट सर्दी, दमा आणि आयुर्वेद उपचार या विषयावर। आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय महाडिक। सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये। नमस्कार डॉक्टर, खूप स्वागत आहे। धन्यवाद। आपण या विषयावर चर्चा करणार आहोतच, पण त्याआधी डॉक्टरांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते। डॉक्टर विजय महाडिक हे विजय भव आयुर्वेदचे प्रमुख चिकित्सक असून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी ग्रहण केली असून मागील 11 वर्षापासून ते विजय भव आयुर्वेदच्या माध्यमातून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत असून दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला, पोटाचे विकार, संधिवात, मणक्याचे विकार, आमवात, पिंपल्स, त्वचा विकार, सोरायसिस, थायरॉइड या आजारांवर विशेष करून ते उपचार करतात। विजय भव आयुर्वेदाची मुख्य शाखा ही सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेवरी इथं आहे। याशिवाय पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा सर आपली सेवा पुरवत असतात। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, खूप महत्त्वाचा विषय आहे आजचा, कारण धुळीमुळे ॲलर्जी होण्याचं प्रमाण हे अगदी सर्रास झालेलं आपण पाहतोय। तर मुळात धुळीची ॲलर्जी होते म्हणजे नेमकं काय होते सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे, आणि त्याने सर्दी नेमकी कशी होते? आयुर्वेदामध्ये आचार्य वाग्भटाचार्य यांनी धुळीमुळे आणि धुरामुळे किंवा पूर्वेकडच्या वाऱ्यामुळे सर्दीचा त्रास होतो हे प्रमुख सर्दीच्या लक्षणामध्ये सांगितलं आहे। पण धुळीची ॲलर्जी समजून घ्यायच्या आधी सर्दी कशामुळे होते हे आधी समजून घेणं गरजेचं आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर अनुवंशिकता असेल, समजा जर आपल्या आईला, वडिलांना, आजी आजोबांना, मामाला किंवा मावशीला जर समजा तुम्हाला धुळीचा ॲलर्जी किंवा सर्दीचा त्रास असेल तर तुमच्यामध्ये सुद्धा सर्दीचा त्रास होतो। बऱ्याच लोकांच्यामध्ये नाकाचं हाड तिरकं असतं, ज्याला DNS म्हटलं जातं, ज्याला डेव्हिएटेड नजाल सेप्टम म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्दीचा त्रास हा पाहायला मिळतो। जी लोक भरपूर पाणी पितात, आता बरेच लोक सांगतात की भरपूर पाणी प्यायला पाहिजे, परंतु आयुर्वेदामध्ये जर पाण्याचा अतिरेक वापर झाला, भरपूर पाणी पिलं गेलं तर त्याच्यामुळे सुद्धा सर्दी होते। बहुतांश लोकांच्या मध्ये काय होतं की काकडी खाणं असेल, दही खाणं असेल, आईस्क्रीम खाणं असेल किंवा थंड वाऱ्यामध्ये जास्त फिरणं असेल, गार पाण्यानं आंघोळ करणं असेल, या कारणांच्यामुळे सुद्धा सर्दी होते। काही लोकांच्या मध्ये व्हायरल इन्फेक्शन म्हणून सुद्धा सर्दी होते। आता आपण काय करतो की ज्यावेळेस आमच्या क्लिनिकमध्ये एखादा रुग्ण येतो तर तो आम्हाला सांगतो की सर मला धुळीची ॲलर्जी होते, आणि धुळीमध्ये गेल्यानंतर शिंका यायला चालू होत आहेत, दम लागतोय, धाप लागते किंवा बऱ्याच वेळेला अंगावरती गांधीसुद्धा येतात। परंतु ज्यावेळेस आम्ही त्याची केस हिस्ट्री घेतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला नाकाचं हाड वाढलेलं किंवा नाकाचं हाड तिरकं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। ज्यावेळेस नाकाचं हाड तिरकं वाढतं किंवा वाकडं वाढलेलं असतं तर ह्याच्यामध्ये काय होतं की नाकाची जी आतली त्वचा आहे ती नेहमी ओलसर राहते, आणि नाकाची आतली त्वचा ओलसर राहिल्यामुळं की ज्यावेळेस आपला समजा आपण पाण्यामध्ये हात भिजत ठेवला थोडा वेळ, एक 15-20 मिनिटे, 1 तासभर, तर ते हाताची त्वचा आपली नाजूक होऊन जाते। सेम त्याच पद्धतीनं नाक जर कायमस्वरूपी आतून ओलसर असेल तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण डस्ट पार्टिकल कुठलेही जातात, म्हणजे धूळ जात असेल किंवा धूळ जात असेल किंवा एखाद्या अगरबत्तीचा वास जात असेल किंवा मसाल्याचा कुठलेही मसाला पदार्थ फ्राय केल्यानंतर त्याचा उग्रवास जात असेल तर त्यावेळेस मग मात्र शिंका यायला चालू होतात। आता पेशंट आम्हाला काय सांगतात की सर मला 2 वर्षापासून धुळीची ॲलर्जी होते किंवा धुळीचा त्रास होतोय, 3 वर्षापासून मला धुळीचा त्रास होतोय, परंतु वास्तविक जर पाहायला गेलं तर आयुर्वेद ही गोष्ट मानत सुद्धा नाही। कारण काय होतं की 2 वर्षापूर्वी तो पेशंट नव्हता की धूळ नव्हती, तर ह्या दोन्ही गोष्टी होत्या, परंतु शरीरामध्ये असे काही बदल झालेत की ती आता जी निसर्गात असणारी धूळ असेल किंवा वातावरणामध्ये असणारा धूळ असेल, प्रदूषण असेल, तर त्याचा त्या रुग्णाला त्रास व्हायला लागला आहे। म्हणजे समजा एखाद्या घरामध्ये 4 भावंड असतील तर त्या 4 भावंडापैकी कुणाला तरी एकालाच त्रास होतो आणि बाकीच्या 3 लोकांना त्याचा त्रास होत नाही। तर शरीरामध्ये असे काही बदल झालेत की ज्याच्यामुळे त्याला ती धूळ आता सहन होत नाही आहे। मग जर आपण त्याची इम्युनिटी पॉवरची प्रॉपर जर ट्रीटमेंट केली, म्हणजे त्या व्यक्तीची इम्युनिटी पॉवर कुठंतर कमी पडत असते, आणि त्याची जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट केली तर खूप चांगल्या पद्धतीनं, ज्याला आपण धुळीची ॲलर्जी म्हणतोय किंवा सर्दीचा त्रास म्हणतोय, हे चांगल्या पद्धतीने कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच, खूप छान पद्धतीने तुम्ही माहिती खरं सांगितली। आता जुनाट सर्दीमुळे सुद्धा दमा होतो असं पण ऐकतो, नेमकं हे असं का होतं? आपण आता जे महाराष्ट्रामध्ये राहतोय तर महाराष्ट्र हा उष्णकटिबंध प्रदेश आहे, म्हणजे आपल्यामध्ये हिवाळा इतका जास्त तीव्र नसतो किंवा उन्हाळासुद्धा मध्यम असतो आणि पावसाळासुद्धा मध्यम असतो। आपण उष्णकटिबंधामध्ये असल्यामुळं आपल्याला जे व्यवहारामध्ये दम्याचे पेशंट दिसत आहेत तर ते ॲक्च्युली त्यातले जे 80 ते 90% पेशंट हे सर्दीमुळे तयार झालेले पेशंट आहेत। म्हणजे ज्या लोकांना, जसं आपण DNS म्हटलं की नाकातलं हाड वाढलेलं असतं, तर नाकातलं हाड वाढल्यानंतर जशा आपल्याला पुढं सर्दी दिसते किंवा पुढं शिंका दिसतात, तर तशी बरीचशी सर्दी तुमची मागच्या बाजूनं छातीमध्ये आणि पोटामध्ये जात असते। आपल्या फुफ्फुसांचं स्ट्रक्चर आणि स्पंजचं स्ट्रक्चर सेम असतं, म्हणजे ज्या पद्धतीनं स्पंज असतो त्याच पद्धतीनं स्पंजामध्ये ज्या पद्धतीनं छोटे छोटे होल असतात किंवा छिद्र असतात, सेम त्याच पद्धतीने फुफ्फुसामध्ये छोटी छोटी आपल्या छिद्र असतात। आणि ज्यावेळेस आपण जो सर्दी आहे किंवा तो जो कफ आहे तो ज्यावेळेस छातीमध्ये साठतो, छातीमध्ये साठल्यानंतर
तो जो कफ आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो तर आत आपल्याला ऑक्सिजनला जागा मिळत नाही आणि तोच ऑक्सिजन तेवढ्याच वेगानं बाहेर फेकला जातो, त्यालाच दम लागणं किंवा खोकला येणं म्हणतो. आयुर्वेदानुसार रक्ताच्या फेसापासून आपली फुफ्फुसं तयार झालेली असतात आणि फुफ्फुसं ज्यावेळेस तयार होत असतात, म्हणजे जर समजा आपण लाल वीट घेतली आणि ती जर पाण्यामध्ये भिजत ठेवली तर ती जे काय सभोवतालचं पाणी आहे ते सगळं पाणी खेचून घेत असते आणि पाणी खेचून घेतल्यानंतर ती लाल वीट पूर्णपणे भिजून जाते. सेम त्याच पद्धतीनं जर समजा शरीरामध्ये चिकट पदार्थ भरपूर असेल, क्लेद नावाचा आयुर्वेदामध्ये जो चिकट पदार्थ शरीरातला सांगितला गेलेला आहे तो जर असेल तर त्याच्यामुळे काय होतं की फुफ्फुसात तो क्लेद संपूर्ण शरीरातला चिकट पदार्थ खेचून घेतात आणि खेचून घेतल्यानंतर दमा ही लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये दमा फक्त एकाच कारणामुळे होतो किंवा सर्दीमुळे होतो का, तर नक्कीच नाही. तर दम्याची बरीचशी कारणं आहेत. ज्या लोकांच्यामध्ये रक्त कमी असतं अशा लोकांना सुद्धा दम लागतो, धाप लागतो. ज्या लोकांना हृदयविकाराचा कुठलाही त्रास असेल, समजा एखादा ब्लॉकेज असेल किंवा इतर कुठल्याही हृदयाच्या ज्या झडपा आहेत त्या वीक असतील तर त्याच्यामुळे सुद्धा त्याला दम लागणं, धाप लागणं ही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक वीक असतात, मुळातच त्यांची तब्येत वजन कमी असतं, तर अशा लोकांच्या मध्ये सुद्धा दम लागणं, धाप लागणं हे लक्षण स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. ज्या लोकांचं वजन खूप जास्त आहे किंवा वजन खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे अशा लोकांच्यामध्ये सुद्धा आपल्याला धाप लागलेली, दम लागलेली पाहायला मिळत असते. अशी बरीचशी कारणं आहेत की ज्याच्यामुळं त्या लोकांच्यामध्ये आपल्याला धाप लागलेली पाहायला मिळतात. बरेच लोक काय करतात की थंड पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खातात, म्हणजे काकडी, दही, आईस्क्रीम, केळी, संत्री, मोसंबी अशा पद्धतीची जी काही फळं आणि आहार आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये घेतात. याच्यामुळे सुद्धा त्यांना दम लागणं हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतं. आणि जसं आपण सुरुवातीला सर्दीच्या याच्यामध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये अनुवंशिकता जर असेल की घरात जर कोणाला दम्याचा त्रास असेल तर मुलांच्यामध्ये सुद्धा दम्याचा त्रास पाहायला मिळतो आपल्याला. आता सर्दीमुळे दमा कसा होतो हे आपण बघितलं, परंतु आयुर्वेदानुसार 5 दम्याचे प्रमुख प्रकार आहेत. महाश्वास आहे, ऊर्ध्वश्वास आहे, छिद्रश्वास आहे, छिन्न श्वास आहे आणि क्षुद्र श्वास आहे. हे 5 प्रकारामधले 3 प्रकार पूर्णपणे बरे होतात आणि एका प्रकारामध्ये पेशंट जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला औषधावरती स्टेबल करावं लागतं. आणि जो महाश्वास नावाचा प्रकार सांगितलेला आहे तो प्रकार बरा होत नाही असं आयुर्वेद सांगतं. परंतु महाराष्ट्रामध्ये जितके काही पेशंट दिसतात त्यातले 80 ते 90% पेशंट हे सर्दीमुळे तयार झालेले पेशंट आहेत. जर आपण त्यांची सर्दी ठीक केली किंवा त्यांना जे जुनाट सर्दी कफचा जो त्रास आहे, शिंकाचा जो त्रास आहे तो जर आपण ठीक केला तर त्यांच्या छातीमध्ये साठलेला जो काही कफ आहे तो सगळा निघून जाईल किंवा छातीमध्ये कफ तयार होणार नाही आणि ते रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा अनेक रुग्णांना खरं तुम्ही बरं केलेलं आहे. आणि आज सांगलीमधलं तुमचं मुख्य शाखा असू दे किंवा पुणे असू दे किंवा मुंबई असू दे, अनेक रुग्ण तुमच्याकडे येत असतात आणि उपचार सुद्धा घेत असतात. लहान मुलांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला होता, तर लहान मुलांच्या अनुषंगाने आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की लहान मुलांमध्ये बालदमा झाल्यानंतर तो वयाप्रमाणे ठीक होतो असं म्हटलं जातं, हे नक्की नेमकं कसं होतं? वास्तविक बालदमा म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलांना दमा होतो म्हणून त्या दम्याला बालदमा म्हटलं जातं. 16 वर्षापर्यंतची जी काही मुलं आहेत त्यांना बाल्यावस्था आयुर्वेदानुसार म्हटली जाते आणि त्यांना जी दम्याची लक्षणं दिसतात किंवा सर्दीची लक्षणं दिसतात त्याला आपण बालदमा म्हणतो. आपण ज्यावेळेस मुलांना ज्यावेळेस दम्याचा त्रास चालू होतो तर आपण डॉक्टरांच्याकडे घेऊन जातो आणि ते सांगतात की बालदमा आहे, तो जसं जसं वय वाढेल तसं तसं त्याच्या वयाबरोबर तो ठीक होऊन जाईल. परंतु व्यवहारामध्ये आम्ही असे काही पेशंट बघतो की अगदी लहानपणापासून 3-4 वर्षापासून त्याला दम्याचा त्रास होतोय आणि त्याचं वय आता 30-40 आहे तरीसुद्धा त्याला दम्याचा त्रास होतोय. म्हणजे वय वाढल्यानंतर तो दमा ठीक होतो असंच नाही, म्हणजे काही अंशी ते बरोबर आहे परंतु 100% ते खरं आहे असं म्हणता येणार नाही. तर याच्यामध्ये काय होतं, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करतो की लहान मुलांना त्याच्या गरजेपेक्षा जास्त खायला दिलं जातं. म्हणजे तो खात नाही, म्हणजे ज्यावेळेस आमच्याकडे एखादी आई त्याचं लहान मुलगा घेऊन येते तर पहिल्यांदा असं म्हणते की आमचं बाळ काही खात नाही. म्हणजे ताप आला असेल तरी त्याला जेवण चारलं जातं, सर्दी आली असेल त्याला म्हणजे जेवला पाहिजे, पोटभर जेवला पाहिजे इतकंच त्यांच्या डोक्यात असतं. पण त्याचं पचन व्यवस्थित झालं पाहिजे, त्याचं डायजेशन प्रॉपर झालं पाहिजे, त्याचं पोट साफ झालं पाहिजे, याच्याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष असतं. त्यांचं जर लहान मुलांचं पोट चांगल्या पद्धतीने साफ नाही झालं तर मुलांना सर्दीचा त्रास होऊ शकतो. म्हणजे अधारणीय वेगामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितले ज्या लोकांचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होत नाही अशा लोकांच्यामध्ये सर्दी हे लक्षण स्वरूप पाहायला मिळतं. लहान मुलांच्यामध्ये सेम तीच कंडिशन घडते. मुलांचं मुळातच वय 16 वर्षापर्यंत हे कफाचं वय असतं. 16 पासून 45 वय हे पित्ताचं असतं आणि 45 नंतर आपलं वाताचं वय चालू होतं. मग 16 वर्षापर्यंत जे आपलं कफाचं वय आहे अशा वयामध्ये आपण काय करतो की मुलांना कारण नसताना भरपूर दूध पाजलं जातं. मुलांना कारण नसताना पोटामध्ये चिकटतील असे काही पावडर त्या दुधामध्ये मिक्स करून
आपण त्यांना चारतो. बऱ्याच वेळेला फळं भरपूर प्रमाणामध्ये त्यांना खायला दिलं जातात. म्हणजे सफरचंद आपण त्यांना खायला देतो, केळं आपण त्यांना खायला देतो, चिक्कू खायला देतो, मोसंबी खायला देतो. याच्यामुळे फक्त कफ वाढतो, बाकी काही होत नाही. जरी ते पौष्टिक घटक असले तरी लहान मुलांना त्याची गरज नाही आहे. कारण ज्यावेळेस आपण आईचं दूध देतो तर ते साधारणपणे 1.5 वर्षापर्यंत आपण आईचं दूध देत असतो आणि त्याचा जो ठोका आहे तो आपल्याला 16 वर्षापर्यंत पुरत असतो. त्यामुळे लहान मुलांना 16 वर्षापर्यंतच्या मुलांना फळं बिलकुल, आणि ज्यांना तर सर्दीचा त्रास आहे अशा मुलांना एकही फळ द्यायला नको आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला दूध द्यायचं असेल तर गाईचं दूध किंवा शेळीचं दूध द्यावं. आणि गाईचं जर दूध तुम्ही देत असाल तर त्याच्यामध्ये सुंठ पावडर किंवा सुंठ टाकून जर आपण ते दूध प्यायला दिलं तर चांगल्या पद्धतीने त्यांचा कफ कमी होऊन जाईल आणि शरीरामध्ये जो चिकट पदार्थ, ज्याला आपण क्लेद मगाशी म्हटलं, तसंच पोटामध्ये एक पदार्थ तयार होतो ज्याला आम म्हटलं जातं, ज्याचं डायजेशन प्रॉपर होत नाही, त्या आहार रसाला आम म्हटलं जातं. त्याचं पचन चांगल्या पद्धतीने झालं तर लहान मुलांची सर्दी बरी होऊन जाईल आणि सर्दी बरी झाली तर त्यांचा दमा ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणजे प्रत्येक आईला हेच सगळे प्रश्न असतात की माझा मुलगा जेवत नाही, पोट साफ होत नाही, सर्दी नेहमीच त्याला का होते, तर नेमकं काय कारण असतात हे तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता मग अशी तुम्ही ना नाकाचं हाड वाढण्याबद्दल बोललेलं की नाकाचं हाड वाढलं तर त्यानंतर त्याच्यावर मग उपचार कशा पद्धतीने होतात? वास्तविक ज्यावेळेस रुग्ण क्लिनिकमध्ये येतो आमच्याकडे आणि तो आम्हाला म्हणतो की सर माझ्या नाकाचं हाड वाढलेलं आहे आणि मला सर्जनने असा सल्ला दिला आहे की तुमच्या नाकाच्या हाडाचं ऑपरेशन करायला पाहिजे. काही रुग्ण असे येतात की ज्यांचं 1 वेळा 2 वेळा नाकाच्या हाडाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तरीसुद्धा त्यांना सर्दीचा त्रास होतोय, शिंका येत आहेत, डोकं दुखतंय, नाक चोंदतंय, डोकं गच्च होतंय आणि कफाचा त्रास होतोय. असे सुद्धा बरेचसे रुग्ण आपल्या दवाखान्यामध्ये येतात आणि त्यांना सर्जरी करायची नसते किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीचं ऑपरेशन करायचं नसतं. त्यांना फक्त इतकंच हवं असतं की त्यांच्या सर्दीपासून त्यांना मुक्तता मिळाली पाहिजे. खरं म्हणजे ज्यावेळेस वय आपलं बाल्यावस्थेमध्ये आपण असतो, म्हणजे 16 वर्षापर्यंत असतो आणि आपलं जसं जसं वय वाढत असतं आणि आपण टीन एजमधून पौगंड अवस्थेत येत असतो तर आपल्या हाडांची वाढ पूर्णपणे होत असते. मग हाडांची वाढ पूर्णपणे होत असताना ज्यावेळेस हाडं पूर्णपणे भरून येतात तर जे आपलं नाकाचं हाड आहे ते तिरकं वाढतं किंवा ज्याला वाकडं वाढतं म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये DNS होतो, ज्याला आपण डेव्हिएटेड नजाल सेप्टम म्हटलं जातं. तर हे 5 प्रकारे होतं. तर यातले जे प्रमुख प्रकार आहेत तर ते 3 प्रकार आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर त्यातला पहिला प्रकार आहे सी शेप. तो उजव्या बाजूलाही होतो आणि डाव्या बाजूलाही होतो. सी शेप म्हणजे काय की नाक एका बाजूला ब्लॉक होतं आणि एका बाजूला चालू राहतं. मग अशा लोकांच्यामध्ये काय होतं की त्यांची एक नाकपुडी चालू राहते आणि एक नाकपुडी पूर्णपणे बंद राहते. बऱ्याच वेळेला समजा उजवी नाकपुडी जर बंद असेल तर डाव्या नाकपुडीतून त्यांचा श्वास चालू असतो आणि जर डावी नाकपुडी बंद असेल तर त्यांचा उजव्या नाकपुडीतून श्वास चालू असतो. अशाच काही लोकांच्यामध्ये यश शेप्ड DNS असतो की ज्याच्यामध्ये दोन्ही बाजू ब्लॉक झालेले असतात. म्हणजे उजवीसुद्धा बाजू ब्लॉक असते आणि डावीसुद्धा बाजू ब्लॉक असते. त्यामुळे त्या लोकांना किंवा त्या पेशंटना दोन्ही बाजूने श्वास घ्यायला येत नाही. अशा लोकांच्यामध्ये ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट करतो, म्हणजे ज्यावेळेस नाकातलं मांस किंवा हाड आपण सर्जरी करून काढून टाकतो तर त्यांचं 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षभरानंतर त्यांचं नाकाचं जे मांस आहे, हाड आहे, ते पुन्हा वाढतं आणि त्यांना जो काही त्रास आपण आत्ता कमी केलेला आहे, म्हणजे सर्दीचा त्रास त्यांचा जो ऑपरेशन झाल्यानंतर कमी झालेला असतो तर तो त्रास पुन्हा होत असतो. काही लोकांच्यामध्ये सुद्धा असं बघायला मिळतं की ऑपरेशन करून सुद्धा शिंका येणं, सर्दी होणं, दम लागणं, धाप लागणं किंवा श्वास घ्यायला न येणं किंवा तोंडाने श्वास घेणं असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. हे जे रुग्ण आहेत हे तोंडाने श्वास घेतात, त्यामुळे रात्री खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घोरत असतात. नितीन कुंभार नावाचे आमच्याकडे एक पेशंट आले होते ज्यांचं 2 वेळा नाकाच्या मांसाचं ऑपरेशन झालं होतं, परंतु तरीसुद्धा त्यांना सर्दीचा त्रास, शिंका येणं, नाक गच्च होणं ह्या तक्रारी होत होत्या. पण ज्यावेळेस आपण विजय भव आयुर्वेदच्या माध्यमातून पुण्याच्या शाखेतनं आपण 6 महिन्यांची ट्रीटमेंट केली तर त्यांचा अगदी 6 महिन्यामध्ये पूर्णपणे सर्दी ठीक झाली आणि आता जवळपास 1 वर्ष झालं त्यांना कुठल्याही पद्धतीचा कसलाही त्रास नाही. आयुर्वेदामध्ये आपण सर्दीचा लेप नावाचं एक औषध देतो की त्याच्यामध्ये ते नाकातलं मांस किंवा हाड कमी होऊन जातं. नाही, खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. प्रेक्षकांना मला सुद्धा हेच सांगायचं, तुम्ही सुद्धा सर्दी, दमा अशा कुठल्याही प्रकारचे आजार असतील तर आणखीन अंगावर काढू नका. त्वरित तुम्ही डॉक्टर विजय महाडिक यांना संपर्क सुद्धा साधा. आणखीन सुद्धा आपल्याला चर्चा पुढे करायची वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. ब्रेक नंतर सामसंजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण धुळीची ॲलर्जी, जुनाट, सर्दी, दमा आणि आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर विजय महाडिक. आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, आपण आतापर्यंत नाकाचं हाड वाढणं किंवा काय नेमकं सर्दी कशामुळे होते हे सगळं जाणून घेतलं. आता जुनाट, सर्दी आणि दम्याविषयी थोडंसं मला जाणून घ्यायचंय की नेमकी याच्यावर ट्रीटमेंट कशी होते.
एकतर तुम्हाला जसं म्हटलं की बरेच रुग्ण घाबरून जातात की त्यांना दमा झालेला आहे आणि तो आयुष्यभरापर्यंत राहणार आहे, परंतु वास्तविक तसं नाही आहे. जर आपण आयुर्वेदाचा मार्ग धरला तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला याची ट्रीटमेंट करता येईल आणि दम्यापासून, अस्थमापासून किंवा ॲलर्जीपासून आपल्याला पूर्णपणे लांब जाता येईल. एकतर असं होतं की आपण बऱ्याच टेस्ट इन्व्हेस्टिगेशन करतो, ब्लड रिपोर्ट काढतो आणि त्याच्यामध्ये अमक्या गोष्टीची ॲलर्जी आहे, हे खाल्लं तर तुम्हाला त्रास होणार आहे, ते खाल्लं तर त्रास होणार आहे. परंतु वास्तविक तसं नसतं की त्या रुग्णाची जर इम्युनिटी चांगल्या पद्धतीनं वाढली तर त्याच्यामध्ये जी दमा आहे किंवा जुनाट सर्दी आहे तर ती चांगल्या पद्धतीनं बरी होऊन जाते. ज्यावेळेस आपण आयुर्वेदानुसार विचार करतो किंवा आधी आपण आधुनिक शास्त्रानुसार विचार करूया, रुग्णाला दमा झाल्यानंतर त्यांना काही गोळ्या दिल्या जातात की ज्याच्यामुळे सर्दी त्यांना बिलकुल होत नाही, परंतु जोपर्यंत गोळीची ॲक्शन आहे किंवा गोळीची ताकद आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला सर्दी होत नाही किंवा धाप लागत नाही आणि त्यानंतर मग मात्र त्या व्यक्तीला सर्दी व्हायला चालू होऊन जाते. सेम त्याच पद्धतीनं काही रुग्णांना दम्याचे पंप दिले जातात. ॲक्च्युली ते जे पंप असतात ते ब्रॉन्कोडायलेटर असतात. म्हणजे समजा फुफ्फुसांच्या छिद्रामध्ये जर कफाचे बलगम साठून राहिलेले असतील आणि त्याचे जो आतला डायमीटर असेल तो 1 मिलीमीटरचा असेल आणि त्या पंपामुळे काय होतं ते ब्रॉन्कोडायलेट होतात, म्हणजे आतली जी छिद्र आहेत ती थोडीशी मोठी होतात, 1 मिलीमीटरचे 1.5 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटर होतात आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला श्वास घेणं सोपं होतं. परंतु श्वास घ्यायला सोपं झालं की तेवढ्यापुरतंच त्याला बरं वाटतं आणि मग मात्र त्याला त्या औषधाचे जसं ते छिद्र कमी होईल तसं धाप लागायला, दम लागायला चालू होतं. आयुर्वेद तसा विचार करत नाही. त्या रुग्णाची जोपर्यंत सर्दी बरी होत नाही तोपर्यंत त्याचा दमा कमी होणार नाही आणि त्याच्या छातीमध्ये साठलेला जो काही कफ आहे, कफाचे बलगम आहेत, ते जोपर्यंत बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत त्या व्यक्तीचा दमा कधीच बरा होऊ शकत नाही. एकदा त्या व्यक्तीच्या छातीतले कफाचे बलगम जर बाहेर पडले तर तो व्यक्ती दम्यातून अगदी पूर्णपणे निवृत्त होऊन जातो. तर आयुर्वेदानुसार त्याचा जो सक्सेस रेट आहे तो अगदी 95 ते 98% आहे. क्वचित एखादा पेशंटचा दमा ठीक होत नाही, नाहीतर सर्रास पेशंटचे दमा हे पूर्णपणे बरे होऊन जातात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करत असतो काही गोष्टी आपण घरगुती सुद्धा करू शकतो. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जवस सगळ्यांना माहिती असतील, ते जवस बाजारातून आणावेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत. ज्या लोकांचा कफ तुटत नाही आहे, ज्या लोकांच्या छातीमधला कफाचा बलगम बाहेर पडत नाही आहे, तर अशा लोकांनी ते जवस आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर त्याचं पीठ किंवा त्याची पावडर करून घ्यावे आणि ते पावडर केल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण पिठलं किंवा झुणका शिजवतो किंवा पिठलं ज्या पद्धतीने शिजवतो त्या पद्धतीनं ते पिठलं शिजवावं, म्हणजे त्या जवसाचं पीठ शिजवावं आणि शिजवल्यानंतर त्याचा जो गरम असताना संपूर्ण छातीवरती पाठीवरती लेप लावावा. असा जर आपण लेप लावला तर खूप चांगल्या पद्धतीनं त्या आपल्या छातीमधले जे कफ आहेत ते पूर्णपणे निवृत्त व्हायला चालू होत जातात किंवा निघून जायला चालू होतात. ज्या लोकांना सर्दीचा त्रास आहे अशा लोकांनी जर आंबे हळदीचा लेप नाकावरती लावला 6 महिन्यापर्यंत तर त्याचं जे नाकाचं हाड वाढलेलं आहे ते कमी व्हायला मदत होते आणि सर्दीचा जो काही त्रास होतोय तो सुद्धा चांगल्या पद्धतीने कमी होत असतो. सोबतच आयुर्वेदाची जी काही औषधं आहेत, श्वासकोटा रस असेल किंवा लक्ष्मीविलास रस असेल किंवा कणकासव असेल, अशी जर औषधं आपण पोटातनं घेतली तर चांगल्या पद्धतीनं दमा कमी होतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे पथ्याची. काही लोक काय करतात की औषधं घेताना पथ्य पाळत नाहीत, परंतु ज्या कारणांच्यामुळे तुम्हाला सर्दी होते अशी कारणं जर तुम्ही टाळली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमची सर्दी किंवा दमा बरा होणार आहे. म्हणजे काकडी, दही, आईस्क्रीम, केळ, संत्री, मोसंबी, लोणचं, तळलेलं पदार्थ, त्यासोबतच शिळे पदार्थ असे जर आपण पूर्णपणे बंद केले तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने तुमची सर्दी आणि दमा बरा होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला दम्याचा त्रास होत असेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांना किंवा आपल्या विजयी भव आयुर्वेदच्या कुठल्याही पुण्याच्या, मुंबईच्या किंवा सांगली जिल्ह्यातल्या नेवरीच्या शाखेला जर तुम्ही व्हिजिट केली तर नक्कीच तुम्ही दम्यातनं पूर्णपणे बरे होऊन जाल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. दम्यातनं पूर्णतः बरे होऊ शकतो. मला वाटतं हे ऐकूनच आपल्यापैकी जे प्रेक्षक आहेत ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना दिलासा मिळाला असेल. शिवाय हे उपाय सुद्धा तुम्ही करूच शकता. आता त्वचा विकार आणि दमा याचा काही संबंध आहे का आणि कसा असेल तर कसा? नक्कीच. म्हणजे आपण काय करतो की कुठलीही समजा त्वचा विकार झाले की आपण आपल्या तज्ज्ञांना दाखवत असतो आणि त्यांची जी ट्रीटमेंट करताना म्हणजे काय होत असतं की तुम्हाला जसं आपण सुरुवातीला चर्चा केली की रक्ताच्या फेसापासून फुफ्फुस तयार होत असतात आणि एका बाजूला रक्तापासून मांस तयार होत असतात, मांसापासून आपली त्वचा तयार होत असते. मग रक्तामध्ये जर काय दुष्टी असेल तर ती दुष्टी आपली बाहेर पडत असते त्वचेच्या माध्यमातून. म्हणजे जे समजा विषारी घटक आहेत ते जर आपल्या त्वचेतनं बाहेर पडत असतील तर आपण ते खाजवत असतो आणि ते घटक बाहेर पाडायचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना जर स्टिरॉइड्स वर्गातली जर औषधं दिली गेली तर जे आपली विषारी घटक बाहेर पडत आहेत ते संपूर्णपणे शरीरामध्ये दाबले जातील आणि दाबल्यानंतर ते पुन्हा रक्ताच्या माध्यमातून फुफ्फुसांच्याकडे डायव्हर्ट होतात आणि त्याच्यामुळे दम लागणं, खोकला येणं, सर्दी होणं अशी लक्षणं त्वचा विकारांच्या पेशंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किंवा एखाद्या व्यक्तीला दम्याचा त्रास आहे किंवा जुनाट सर्दीचा त्रास आहे आणि जुनाट सर्दीचा त्रास असेल तर अशी सर्दी आपण जर स्टिरॉइड्स औषधांना जर दाबायचा प्रयत्न केला किंवा आतल्यात शरीरात घालवायचा प्रयत्न केला
तर ती सर्दी आपल्या त्वचेवरती रिफ्लेक्ट व्हायला चालू होते आणि अंगावरती खाज येणं असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे त्वचा विकार असतील, अगदी सोरायसिसपर्यंतचे त्वचा विकार हे आपल्याला झालेले पाहायला मिळतात. असे कितीतरी रुग्ण मिळतात की ज्यांचा त्वचा विकार होता आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्वचा विकार बरा झाला आणि दम्याचा त्रास चालू झाला. किंवा दम्याचे रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात की दम्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर दमा बरा झाला आणि त्वचा विकार चालू झाला. तर अशा लोकांच्या मध्ये आपण पंचकर्मांच्या माध्यमातून वमन विरेचन जर आपण करून घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा त्वचा विकार देखील बरा होतो आणि दम्याचा त्रास होत नाही. हे आपल्याला नक्कीच सांगड घालता येते अशा पद्धतीने. आता एक महत्त्वाचा प्रश्न खरं, तुमच्या विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून पित्त फ्री कॅप्सूल बद्दल ऐकलेलं आहे, थोडंसं याविषयी सांगाल का? आम्ही आता जवळपास 10 ते 11 वर्ष झालं विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून आयुर्वेदच्या द्वारे रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला बरेच रुग्ण येतात की त्यांच्या छातीमध्ये जळजळ होत असते, पोटामध्ये जळजळ होत असते, घशामध्ये आंबट पाणी येत असतं, डोकं दुखत असतं, काही लोकांचं पोट साफ होत नसतं, पोटामध्ये आगाग होत असते किंवा तळपायाला तळ हाताला सुद्धा आगाग होत असते. तर आयुर्वेदाने किंवा आम्ही विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून पित्त फ्री कॅप्सूल नावाचे कॅप्सूल तयार केले की ते अतिशय गुणकारी आहे. ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतोय, जळजळीचा विशेष करून त्रास होतोय, तर अशा लोकांची जळजळ खूप चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर कमी होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट, या औषधाची सवय लागत नाही. सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी एक गोळी घेतली 15 दिवस आणि त्यानंतर रोज सकाळी अगदी एक गोळी घेतली तरी सुद्धा कसल्याही पद्धतीची शरीरामध्ये जर जळजळ होत असेल तर ती पित्त फ्री कॅप्सूलच्या माध्यमातून शरीरातली जळजळ आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. आता कसं होतं की काही लोकांना आमच्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही, तर अशा लोकांच्यासाठी हे आम्ही पित्त फ्री कॅप्सूल तयार केले आणि तुमच्या जवळच्या मेडिकलमध्ये सुद्धा तुम्हाला ते अवेलेबल होईल. आणि इनकेस जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर आपल्या स्क्रीनवरती जे नंबर दिसतात त्याच्यावरती जर तुम्ही संपर्क साधला तर आपल्याला विजयी भव आयुर्वेद करून कुरिअरच्या माध्यमातून पित्त फ्री कॅप्सूल आपल्याला पाठवता येईल. नक्कीच ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी ती वापरून बघा, तुम्हाला त्याचा फायदा झालेला पाहायला मिळेल. म्हणजे ज्या अर्थ तुम्ही पित्त फ्री कॅप्सूल बद्दल बोललात तसं इतर औषधं सुद्धा ज्यांना तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाहीये त्यांना तशीच मिळू शकते का? हो. काय होतं की बऱ्याच वेळेला आम्हाला छत्रपती संभाजीनगरमधून कॉल येतो, बऱ्याच वेळेला अहमदनगरमधून कॉल येतो, सोलापूर जिल्ह्यातनं कॉल येतात की काही बरेच पेशंट म्हणजे अगदी साम टीव्हीचा प्रेक्षक वर्ग सुद्धा ग्रामीण भागात सुद्धा अगदी छोट्या छोट्या घरात सुद्धा किंवा वाड्या वस्त्यावरती सुद्धा पेशंट वर्ग आहे. तर ते काय करतात की आमच्याशी संपर्क करतात आणि संपर्क केल्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचणं त्यांना शक्य होत नाही. म्हणजे वाहनांच्या कदाचित त्यांना दळणवळणाचे साधनं नसतील किंवा बऱ्याच वेळेला तेवढा वेळ नसतो किंवा काही वयस्कर लोक असतात की ज्यांना दम्याचा भरपूर त्रास होत असतो आणि त्यांना दवाखान्यापर्यंत आणणं शक्य होत नाही. तर अशा लोकांच्यामध्ये आम्ही काय करतो की ज्या लोकांना आमच्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही त्यांना कॉलच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून आम्ही त्यांची हिस्ट्री मागवून घेतो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि चर्चा केल्यानंतर त्यांची जी काय औषधं आहेत ती औषधं आपण कुरिअरच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही करत असतो की जेणेकरून ज्या रुग्णांना आमच्यापर्यंत पोहोचता येत नाही अशा लोकांना त्याचा फायदा व्हावा. नक्कीच, खरंच इतक्या महत्त्वाच्या विषयावर खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. इथे आलात, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.